विश्वासवी शिक्षण महर्षी डॉक्टर शिवाजीराव जोंधळे यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करून आजच्या या कार्यक्रमाला आरंभ करूया। एकत्र येणं ही सुरुवात आहे, एकत्र राहणं हे प्रगतीच्या दिशेने असलेलं पाऊल आहे, एकत्र काम करणं ही उन्नती आहे। आजचा सोहळा म्हणजे उन्नतीच्या दिशेने संस्थेचं पडणारं एक सोनेरी पाऊल आहे। असं म्हणतात की शुभ कार्यासाठी मुहूर्ताची गरज नसते, कारण ते शुभ कार्य हाच एक मोठा सुमुहूर्त असतो। आणि म्हणूनच आजच्या या सुमुहूर्तावर दिनांक 9 ऑक्टोबर 2025 गुरुवारच्या या शुभ दिवशी वैशालीताई जोंधळे लॉ कॉलेज मुंबई युनिव्हर्सिटी या संस्थेच्या उद्घाटनासाठी अनावरणासाठी आपण सर्व मान्यवर आणि आमंत्रित येथे एकत्र आलेलो आहोत। आजच्या कार्यक्रमाला आलेल्या सर्व मान्यवरांचं आणि उपस्थित श्रोत्यांचं मी शब्दसुमनांनी मनपूर्वक स्वागत करते। कायदा आणि सुव्यवस्था तसंच सुनियोजित न्याय व्यवस्था हे भारताच्या लोकशाहीचे आधारस्तंभ आहेत आणि या बाबतीतलं शिक्षण जेव्हा अधिकाधिक जनसामान्यांपर्यंत पोहोचेल तेव्हा लोकशाही चालवण्यासाठी आवश्यक अशी जागृत पिढी या देशात निर्माण होईल। आमच्या जोंधळे एज्युकेशन ग्रुपनी अनेक पिढ्या घडवलेल्या आहेत। अनेक पिढ्यांची शैक्षणिक कार्य उज्ज्वल करण्यासाठी जोंधळे डोंबिवली शहरातील तसेच आजूबाजूच्या परिसरातील कित्येक पिढ्यांची शैक्षणिक कारकीर्द किंवा शैक्षणिक प्रगती घडवण्यासाठी जोंधळे परिवाराचा आणि आमच्या संस्थेचा मोलाचा वाटा आहे। आणि आज या संस्थेने एका महत्त्वाच्या दिशेने पाऊल टाकत आहोत। आजचा हा सोहळा म्हणजे जोंधळे शैक्षणिक संकुलासाठीच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी ठाणे जिल्ह्याच्या शैक्षणिक व्यवस्थेसाठी सुद्धा एक अत्यंत महत्त्वाचं पाऊल आहे। आजच्या या विशेष सोहळ्यासाठी उपस्थित असलेले प्रमुख पाहुणे सन्माननीय श्री मंगेश खरणे सर, तसेच प्रमुख पाहुणे सन्माननीय ॲडव्होकेट प्रोफेसर DB कुंदरगी सर, समर्थ समाज संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय श्री सागरदादा जोंधळे, संस्थेचे सचिव सन्माननीय श्री देवेंद्रजी जोंधळे, संस्थेच्या उपाध्यक्षा आणि आमचे कायमस्वरूपी प्रेरणास्थान सन्माननीय वैशालीताई जोंधळे मॅडम, तसेच फिनिक्स शैक्षणिक संस्थेच्या सेक्रेटरी ॲडव्होकेट सन्माननीय सौ अपूर्वाताई जोंधळे मॅडम, संस्थेचे विशेष कार्यकारी अधिकारी आदरणीय श्री नरेंद्रजी चौधरी सर, वैशालीताई जोंधळे लॉ कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर ॲडव्होकेट किशोर गायकवाड सर, संस्थेच्या मेंटर सन्माननीय सौ विजयश्री मोकाशे मॅडम, पार्वतीबाई जोंधळे वुमन्स लॉ कॉलेजच्या प्राचार्या डॉक्टर सरला गुप्ता मॅडम, वैशालीताई जोंधळे कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य माननीय डॉक्टर श्री प्रशांत पाटील सर, तसेच उपस्थित सर्व विभागाचे विभाग प्रमुख, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि सभागृहात असलेल्या सर्व विद्यार्थी मित्रांचे मी जोंधळे विद्या समूहातर्फे पुनश्च एकवार मनपूर्वक स्वागत करते। कार्यक्रमाची सुरुवात ही दीप प्रज्वलनाशिवाय अपूर्ण आहे, त्यामुळे दीप प्रज्वलना या शुभ कार्याची सुरुवात दीप प्रज्वलन आणि सरस्वती पूजन करून मान्यवरांनी करावे यासाठी मी त्यांनी दीप प्रज्वलनाकडे आमंत्रित करते। गणनायकाय गणदैवताय गणाध्यक्षाय धीमहि गुणशीलाय
गुणशरीराय गुणमण्डिताय गुणेशानाय धीमहि गुणातीताय गुणाधीशाय गुणप्रविष्टाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय भालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय भालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि गानचतुराय गानप्राणाय गानान्तरात्मने गानोत्सुकाय गानमत्ताय गानोत्सुकमनसे गुरुपूजिताय गुरुदैवताय गुरुकुलस्थायिने गुरुविक्रमाय गुह्यप्रवराय गुरवे गुणगुरवे गुरुदैत्यकलक्षेत्रे गुरुधर्मसदाराध्याय गुरुपुत्रपरित्रात्रे गुरुपाखण्डखण्डकाय गीतसाराय गीततत्त्वाय गीतगोत्राय धीमहि गूढगुल्फाय गन्धमत्ताय गोजयप्रदाय धीमहि गुणातीताय गुणाधीशाय गुणप्रविष्टाय धीमहि एकदन्ताय आपण आज उद्घाटन करत आहोत. उद्घाटन. उद हा उपसर्ग ऊर्ध्व दिशेकडे, प्रगतीकडे, उन्नतीकडे नेणारा उपसर्ग आहे. म्हणून आजच्या या उद्घाटन प्रसंगी पुन्हा एकदा आपण सर्वांचं स्वागत करूया आणि आपल्या पूर्वजांचे मंगल आशीर्वाद या प्रसंगी लाभू देत अशी प्रार्थना करूया. उत्तरोत्तर संस्थेचा विकास पुढील पिढ्यांनी घडवल्या आणि आजची विद्यमान पिढी ही देखील काळाच्या गरजा ओळखून आणि त्याचप्रमाणे आपल्या शैक्षणिक संस्थेचं यशस्वी कारकिर्दीत कशा प्रकारे पुढचं पाऊल टाकता येईल या दृष्टीने संस्थेच्या उन्नतीचा, प्रगतीचा मार्ग आखत आहे. संस्थेच्या अध्यक्षा वैशालीताई जोंधळे यांचं प्रत्येक प्रसंगी असलेलं मार्गदर्शन, त्यांचा असलेला खंबीर पाठिंबा हे अत्यंत मौल्यवान आहेच. परंतु त्याचप्रमाणे पुढची पिढी म्हणजे सन्माननीय अध्यक्ष श्री सागरदादा जोंधळे, त्याचप्रमाणे सन्माननीय श्री देवेंद्रजी जोंधळे आणि संपूर्ण जोंधळे कुटुंब हे या शैक्षणिक कारकिर्दीसाठी किंवा या शैक्षणिक संस्थेसाठी केवळ वैचारिक नव्हे तर अतिशय सक्रिय भूमिकेतून नवीन नवीन कल्पना साकारत असते. आज होत असलेला हा उद्घाटन सोहळा म्हणजे या संस्थेच्या उन्नतीचं एक पाऊल आहे. आज आलेल्या मान्यवरांचं आणि अतिथींचं यथायोग्यपणे स्वागत आणि परिचय यासाठी मी श्री उगले सर यांना आमंत्रित करते. सप्रेम नमस्कार. कोणत्याही कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्यांचा सन्मान करणे हे आपले आद्य कर्तव्य असून आजच्या या विशेष सोहळ्यासाठी उपस्थित मान्यवरांचा सन्मान आपण करत आहोत. प्रथमतः मी आज आपल्या कार्यक्रमासाठी जे प्रमुख पाहुणे म्हणून सन्माननीय श्री मंगेश हरणे सर या ठिकाणी उपस्थित झालेले, मी प्रथमतः पार्वतीबाई जोंधळे वुमन्स लॉ कॉलेजचे प्राध्यापक ॲडव्होकेट
सागर शिंदे सर यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या सन्माननीय प्रमुख पाहुण्यांचा थोडक्यात परिचय करून द्यावा. गुड मॉर्निंग एव्हरीवन. आज ओरिएंटेशन प्रोग्राम जो आहे त्याच्याकरता सन्माननीय हरणे साहेब आज आलेले आहेत, तर त्यांना मी थोडक्यात परिचय करून देतो. इट गिव्स मी द ग्रेट प्लेजर टू इंट्रोड्यूस श्री मंगेश बी हरणे, who is the Honorable President of Shri Siddhivinayak Foundation, Dombivli West. This foundation has started by B.R. Harne College of Pharmacy, which is located at Ambernath, and it is applied with the University of Mumbai, MSPT approved by the Pharmacy Council of India. It belongs to the Shri Siddhivinayak Foundation, which was established in the year of 2007 with the goal of offering professional, competitive and industry-oriented education to both rural and urban schools. The President emphasizes the importance of preparing skilled technocrats, managers to meet global challenges. In short, via this foundation, Shri Mangesh Harne sir has made contribution in social services and student welfare. harne सरांचा खूप मोठा वाटा आहे समाजकार्यामध्ये आणि त्याचबरोबर विद्यार्थी घडवण्यामध्ये. धन्यवाद. धन्यवाद सर. कर्तृत्व ज्यांचे सागराप्रमाणे, ज्ञान ज्यांचे हिमालयाप्रमाणे, कर्तृत्व ज्यांचे सागराप्रमाणे, ज्ञान ज्यांचे हिमालयाप्रमाणे, फुलला हा सोहळा ज्यांच्या आगमनाने, स्वागत करूया मान्यवरांचे शब्द सुमनांच्या परिजाताने, शब्द सुमनांच्या परिजाताने. मी पोलीस एज्युकेशन सोसायटीच्या सेक्रेटरी सन्माननीय ॲडव्होकेट सौ अपूर्वा जोंधळे मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सन्माननीय श्री मंगेश हरणे साहेब यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करावा. त्यांचं स्वागत करायचं आहे. मला एक आनंदाची बाब आहे की एक ज्येष्ठ विधिज्ञ त्यांचा परिचय करून द्यायची आज संधी मिळत आहे. सो अगेन गुड मॉर्निंग एव्हरीवन. इट गिव्स मी द ग्रेट प्लेजर टू इंट्रोड्यूस ॲडव्होकेट D.B. कुंदारगी, who is a highly respected member of the Kalyan Bar Association. As well as I feel proud about it. I am also the member of the same bar association, so I feel more proud about it. And dedicated teacher at Mulund College of Commerce. He holds distinguished qualifications like MA, MPhil and LLB, and has been serving the academic and legal community with immense dedication at Mulund College. He teaches business law and communication, guiding not only BCom students but also those who are from self-financing courses like BMS, Chartered Accountant and MBA. He also the co-author of book on business law, specially written by second year BCom students. Beyond teaching, Advocate Kundargi devotes his time to counseling and resolving family disputes throughout court settlements, promoting peace and understanding, especially in case involving children's welfare. He resides at Dombivli, where he has also been a teacher at Ambika Yoga Kutir, selflessly offering his seva for over 25 years, a true reflection of his commitment to service and well-being.
He interest includes teaching English for law students, especially legal English, and simplifying the complex language used by legal practitioners to make it more accessible and understandable. In short, Advocate D.B. Kundargi is not just a teacher or lawyer, advocate. He is a guide, counselor, and a true servant of society, dedicated to education, justice, and human value. Thank you. धन्यवाद सर. मी आपल्या समर्थ समाज संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय श्री सागरदादा जोंधळे सर यांना विनंती करतो की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचे आपले दुसरे प्रमुख पाहुणे सन्माननीय श्री ॲडव्होकेट डी.बी. कुंदर्गी सर यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करावा. सर्वांनी पाहुण्यांचा टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचं आहे. प्रेम मिळतं, विश्वास मिळतो, आपलेपणाची धारणा मिळते. प्रेम मिळतं, विश्वास मिळतो, आपलेपणाची धारणा मिळते. रसिक हो, तुमच्या टाळ्यांमधूनच आम्हाला जगण्याची प्रेरणा मिळते. आम्हाला जगण्याची प्रेरणा मिळते. त्यानंतर या ठिकाणी आपल्या समर्थ समाज संस्थेच्या उपाध्यक्षा आदरणीय सौ वैशालीताई जोंधळे मॅडम देखील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मी संस्थेच्या सचिव सन्माननीय ॲडव्होकेट सौ अपूर्वा जोंधळे मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या संस्थेच्या उपाध्यक्षा सौ वैशालीताई जोंधळे मॅडम यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करावा. आदरणीय ताई. माती आणि माता फरक आहे विलांटीचा. माती आणि माता फरक आहे विलांटीचा. एक जन्म देते तर दुसरी कुशीत घेते. एक जन्म देते तर दुसरी कुशीत घेते. अशा या आमच्या मातेला साष्टांग दंडवत. कारण आज या मातेमुळेच हा शैक्षणिक वटवृक्ष वाढत आहे. धन्यवाद मॅडम, आपले मनापासून धन्यवाद. त्यानंतर या ठिकाणी आपल्या समर्थ समाज संस्थेचे अध्यक्ष सन्मान्य श्री सागरदादा जोंधळे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मी वैशालीताई जोंधळे लॉ कॉलेजचे प्राचार्य ॲडव्होकेट किशोर गायकवाड सर यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या संस्थेचे अध्यक्ष सन्मान्य श्री सागरदादा जोंधळे यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करावा. आदरणीय श्री सागरदादा जोंधळे यांचा सन्मान होत आहे. तरी सर्वांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करायचं आहे. धन्यवाद सर. यानंतर मी पार्वतीबाई जोंधळे वुमन्स लॉ कॉलेजच्या प्राचार्य डॉक्टर सरला गुप्ता मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या संस्थेच्या सचिव ॲडव्होकेट सौ अपूर्वा जोंधळे मॅडम यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करावा. सर्व उपस्थितांना विनंती आहे की पाहुण्यांचा सन्मान होत आहे. टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करायचं आहे. धन्यवाद मॅडम. यानंतर या ठिकाणी आपल्या समर्थ समाज संस्थेचे विशेष कार्यकारी अधिकारी देखील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मी आपल्या वैशालीताई जोंधळे लॉ कॉलेजचे प्राचार्य ॲडव्होकेट किशोर गायकवाड सर यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या संस्थेचे विशेष कार्यकारी अधिकारी सन्माननीय श्री नरेंद्र चौधरी सर यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करायचा आहे. सर्वांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचं आहे.
कोणत्याही कार्यक्रमामध्ये आपल्या मुलीची प्रगती होत आहे हे बघण्यासाठी आपल्या या संस्थेच्या सचिव ॲडव्होकेट अपूर्वा जोंधळे मॅडम यांच्या मातोश्री व पिताश्री देखील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. तर मी संस्थेच्या मेंटर आदरणीय सौ मोकाशी मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी ॲडव्होकेट अपूर्वाताई जोंधळे मॅडम यांच्या मातोश्री आस्वरी नलावडे मॅडम यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करायचा आहे. सर्वांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचे. त्यानंतर आपल्या पार्वतीबाई जोंधळे वुमन्स लॉ कॉलेजचे ॲडव्होकेट सन्माननीय श्री सागर शिंदे सर यांना विनंती करतो की त्यांनी मॅडमचे पिताश्री सन्माननीय राजेंद्र नलावडे सर यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करायचा आहे. टाळ्या वाजवण्यासाठी कोणी थांबायचं नाही, त्याच्यासाठी काय आपल्याला पैसे लागत नाही. धन्यवाद. या ठिकाणी विशेष पाहुणे देखील उपस्थित झालेले सन्माननीय श्री निकम साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले. मी या कॉलेजचे प्राचार्य सन्माननीय किशोर गायकवाड सर यांना विनंती करतो की त्यांनी सन्माननीय श्री दिलीप निकम साहेबांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करावा. धन्यवाद सर. आपला हा मान्यवरांच्या स्वागताचा कार्यक्रम संपला असून मी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करण्यासाठी वैशालीताई जोंधळे कॉलेजचे प्राचार्य सन्माननीय श्री किशोर गायकवाड सर यांना विनंती करतो की त्यांनी थोडक्यात आजच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सादर करावे. Education is the most powerful weapon for social upliftment. या वाक्यातून आज आपण एक नवीन सुरुवात करत आहोत, नवीन पर्वाची सुरुवात करत आहोत. त्याच्यासाठी मी सर्वात आधी सुरुवात करू इच्छितो. आदरणीय उपस्थित मान्यवर, संस्थेचे माननीय अध्यक्ष आदरणीय सागरदादा जोंधळे सर, सचिव आदरणीय देवेंद्रजी जोंधळे सर, उपाध्यक्षा सन्माननीय वैशालीताई जोंधळे मॅडम, संचालिका ॲडव्होकेट सौ अपूर्वा जोंधळे मॅम, विशेष कार्यकारी अधिकारी आदरणीय नरेंद्रजी सर, चौधरी सर, सर्व शिक्षक वृंद, पालक वर्ग आणि माझे सर्व विद्यार्थी मित्र. कारण पुढचे 3 वर्ष मी तुमच्याशी कनेक्ट राहणार आहे. कमीत कमी बोलतात ना, आजचा दिवस पाहूया काय जगूया. आज आपण आजचा दिवस हा ऐतिहासिक आहे. त्याची सुरुवात जवळजवळ 6 डेकेड्स बॅक, 60 ते 65 वर्षापूर्वी श्री S.H. जोंधळे सर उर्फ दादासाहेब जोंधळे सर यांनी सुरुवात केली होती. It was just the beginning, we can call a small beginning. A small beginning turned to a big giant empire, a giant educational, we can call complex. आणि ह्या वटवृक्षाचा मला भाग केल्याबद्दल मी ह्या मंडळांचा मनापासून ऋणी आहे. थँक्यू. प्रत्येक गोष्टीमागे कारण असतं. विनाकारण कोणतीही गोष्ट जगात कधीच होत नाही. उद्देश असतो. त्या शिक्षण क्षेत्राचा उद्देश 1960 पासून सुरू झाला, तो आतापर्यंत अगणित आणि असंख्य प्रवास आहे. वेगवेगळ्या संस्था आहेत, वेगवेगळे कॉलेजेस आहेत, अगदी प्राथमिक पासून तर PG पर्यंत. आणि त्याच्यामध्येच एक आणखी भर, एक सुवर्ण कमल आपल्या हातात आहे.
वैशालीताई जोंधळे, लॉ कॉलेज, डोंबिवली. याचा पुढचा प्रवास माझ्या विद्यार्थी मित्रांसाठी तसा सोपा पण नाही आणि कठीण नाही, पण मला माझ्या गुरुंनी सांगितलेलं सुरुवातीला असं, बिगिनिंग इज ऑलवेज डिफिकल्ट, इट्स ऑलवेज हार्डर. तुम्ही काही शिकायला जा, सुरुवात डिफिकल्टच असते. तशीच कदाचित काही विद्यार्थ्यांना सुरुवात थोडीशी डिफिकल्ट जाईल, पण ते साहजिकच आहे आणि इट इज एक्सपेक्टेड. तर तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये पदार्पण करत आहात ते फक्त बुक्स वाचून, स्टॅट्यूट वाचून, जजमेंट्स मोठ्या मोठ्या रट्टा मारून, सायटेशन्स वाचून तुम्ही कदाचित सनदी घेऊ शकता आणि सो कॉल्ड वकीलही बनू शकता. बट वकील बनण्याचं तात्पर्य आणि वकील बनण्याचा हेतू, जो आपली संस्था ज्या उद्देशाने पुढे जात आहे, ते वकील बनणं म्हणजे टू अंडरस्टँड द स्पिरिट ऑफ अ लॉ, टू अंडरस्टँड द आयडियाज ऑफ लॉ. आणि तोच उद्देश आहे, कारण ज्या देशाचा नागरिक सुज्ञ होतो तो समाज, तो देश विकासासाठी पुढे असतो. आणि कदाचित तुम्हाला माहिती असणार, मान्यवरांना माहिती असणार, ज्या देशाचा पॉलिटिकल स्ट्रक्चर एखादा लॉयर बनवतो त्या देशाची सुसंगता आणि जडणघडण खूप चांगल्या प्रकारे बसते. सिन्स यू आर बिकम अ लॉयर, यू आर कमिंग टू बी लॉयर, तर तुमच्या हातावर, खांद्यावर खूप मोठी जबाबदारी आहे. नॉट ओनली सोशल वर्कर, ॲज अ पॉलिटिकल, ॲज अ ड्राफ्टर्स, ॲज अ पॉलिसी मेकर, you may go in corporate world, international trades, anywhere. छोट्या छोट्या गोष्टीतून मोठ्या मोठ्या गोष्टी बनतात आणि ती तुमची फर्स्ट स्टेज आहे. तुम्ही त्या लेगेसीचं नाव तुमच्या बरोबर घेऊन चालत आहात, ते तुमच्यासाठी प्राईड मोमेंट असणार. आज तुम्ही ज्या संस्थेला, ज्या इन्स्टिट्यूटला जॉईन झाला, आम्ही गर्वाने म्हणू की आमचे विद्यार्थी आहेत आज. बिकॉज द बेस्ट बेबी इज अ प्राऊड ऑफ द पॅरेंट्स. Am I right? Yeah. So definitely we assure you the best and competent outcomes, provided you should put your best effort to be and work of that. आणि सांगाल तेवढं कमी आहे, बोलाल तेवढा वेळ कमी आहे, बट कुठे कुठे शब्द कमी पडतात, कारण खरंच काय काय गोष्टींच्या भावना आणि त्यांचा हेतू आपल्याला सांगण्यासाठी शब्द म्हणजे इट्स नॉट वर्ड, इज नॉट लिमिट ह्या गोष्टीचा आहे. आणि तुम्ही ज्या संस्थेतून फर्स्ट बॅच पास आउट होणार आहे ते तुम्हाला लाईफ टाईम मेमरीज असतात. जसं मी आज तुमच्यासमोर, मी पण कोणत्या कॉलेजचा ॲल्युमिनाय आहे, कोणत्या कॉलेजमध्ये पास आउट झाले असतो, आपण जसं बोलतो की मी त्या कॉलेजचा आहे, मी त्या कॉलेजचं प्रोडक्ट आहे. सो सी द क्वालिटी ऑफ द प्रोडक्ट अँड वी अश्युअर यू वी विल डेफिनेटली डू द बेस्ट टू गेट अ प्रोडक्ट दॅट वर्थ टू स्टँड इन द मार्केट. या जास्त वेळ घेत आहे तुमचा. आपला हा कार्यक्रम झाल्यानंतर विद्यार्थ्यांना मी एक डिरेक्शन देतो की प्लीज स्टे हिअर, ॲटलीस्ट आय वॉन्ट टू डू इंटरॅक्शन with all your curriculum structure. That it will take hardly 20 to 25 minutes. Do not leave the premises. You be there after conclusion of this function. Okay? त्याचबरोबर मी आपलं मनोगत थांबवत आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू सो मच. विसरू नका. धन्यवाद. आजच्या या पोलीस एज्युकेशन सोसायटी मुंबई युनिव्हर्सिटी अंतर्गत येणाऱ्या वैशालीताई जोंधळे लॉ कॉलेज या कॉलेजचं उद्घाटन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते झालेलं आहे. या ठिकाणी आपल्या संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय श्री सागरदादा जोंधळे, तसेच उपाध्यक्षा सन्माननीय सौ वैशालीताई जोंधळे, उपस्थित मान्यवर यांच्या हस्ते अनावरण झालेले. मी मान्यवरांना विनंती करतो की आपण असं नसतं व्हायचं आहे. त्यानंतर मी या पार्वतीबाई जोंधळे वुमन्स लॉ कॉलेजच्या प्राचार्या डॉक्टर सरला गुप्ता मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी आमच्या या विद्यार्थ्यांना शुभेच्छा द्याव्या. First of all, good afternoon.
all celebrities sitting on the dais, teaching staff, non-teaching staff, and including my dear students of the Mumbai University as well as of the SNDT University. Students are also present here. So now I am Dr. Sarda Gupta. Previously I was the principal of Lala Lajpat Rai Law College, and at present I am a principal at the Parvati Bai Jomle Law College at Dombivli. Now, the management has given the opportunity. First of all, I will clear you that management has requested me not to speak in Marathi and not to speak in the Hindi also. You speak in English, so sorry to say to Raj Thakre. Otherwise, he will take the action against me. But on behalf of the management, I am speaking in the English. The management has given the opportunity to give the best wishes to the current students of the Mumbai University, Vaishali Tai Law College. Now, and therefore I thank to the management that they have given me such an opportunity. Now we come to the point that the best point is that I have shot out, I have made a research last night only. That is 5 points is to be noted. What are the 5 points? You are the noble professional. Your professional is nothing but a noble professional. And therefore, son, you have to shine as a sun. You have to keep your mind just like in a moon and behave just like a star. जैसे टिमटिमाती स्टार रहते ना, because this is the profession where you have to change your temperature, high and low, and you have to deal with the several peoples, and there they are having the different behavior. So be control your behavior. And the 4th point is punctuality is to be maintained. Otherwise, your case may be dismissed. In High Court, you have to remain present at 10:30 means 10:30 sharply, and that you can learn it from the Gandhiji only. Now the 5th point is nothing, but your mind is always is to be read while you are sleeping or while you are talking with the somebody else, and therefore, अभी तक आप लोग जितना सोते आए हैं, अब cut your sleep. That means you have to sleep only 4 hours in a day. So these are the things which I told you. These are the 5 points you have to follow for getting the success. Now, every day is a new page in your story. Every day is a new page in your story. Make it good one. Make it good one. Now step into the classroom. When you step into the classroom, be confident. Don't think whether I will succeed or not. That is not a question. And go with the laughing. Because you know there are a lot of laughing clubs are there. So you always laugh. Don't make a tension and go with in the classroom. When you step into tomorrow, I think so. A principal will likely to start your college tomorrow. So tomorrow, please enter into classroom just with the confidence. Now the least and the last. फिर मिलेंगे, मिलते रहेंगे, फिर मिलेंगे, मिलते रहेंगे. हमारी दुआएं सदा तुम्हारे साथ हैं. So thank you to all of you. धन्यवाद मॅडम. आज आपण या पोलीस एज्युकेशन सोसायटी अंतर्गत येणाऱ्या वैशालीताई जोदळे लॉ कॉलेजच्या उद्घाटन तर झालेले आहे. या लॉ कॉलेजसाठी मेहनत घेणाऱ्या ज्यांच्यामुळे हे लॉ कॉलेज आपल्या डोंबिवलीमध्ये सुरू झालेले, त्या लॉ कॉलेजच्या
सर्वे सर्वा ॲडव्होकेट अपुरा जोंधळे मॅडम यांचा थोडक्यात परिचय करून देतो मी. ॲडव्होकेट अपुरा जोंधळे मॅडम यांनी त्यांचं शिक्षण लाला लजपतराय कॉलेज महालक्ष्मी मुंबई येथून पूर्ण केले असून वयाच्या 18व्या वर्षापासून आपल्या करिअरची सुरुवात किंगफिशर एअरलाइन्समध्ये केली असून त्यानंतर या आंतरराष्ट्रीय करिअरपासून दूर होऊन आपल्या करिअरची नवीन सुरुवात करण्यासाठी के.जे. शाह लॉ कॉलेज माटुंगा येथे लॉची डिग्री पूर्ण केली व कायद्याचे शिक्षण घेत असताना समाजातील विशेष गरजा असलेल्या विद्यार्थ्यांना कायद्याचे ज्ञान व्हावे म्हणून डोंबिवली व मुंबईमधील विद्यार्थ्यांना याचा लाभ व्हावा, विद्यार्थ्यांना दर्जेदार उच्च दर्जाचे शिक्षण मिळावे म्हणून फोनिक्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली व त्या अंतर्गत वैशालीताई जोंधळे लॉ कॉलेज सुरू केले. या फोनिक्स एज्युकेशन सोसायटीचे लॉ कॉलेज सुरू करत असताना अनेक अडचणीवर मात करून रात्रीचा दिवस करून मान्यता मिळवली असून आज त्या कॉलेजचे भव्य उद्घाटन सुद्धा झालेले आहे. हे आपल्या समोर एक अभिमानाची गोष्ट असून त्याचा आम्हाला खूप आनंद देखील होत आहे. तरी मी या ॲडव्होकेट अपुरा जोंधळे मॅडम या फक्त या कॉलेजचेच काम बघत नसून विविध सामाजिक, शैक्षणिक, कृषी किंवा विविध क्षेत्रामध्ये या उपक्रमामध्ये सहभाग घेऊन आपल्या या शैक्षणिक संस्थेचे नाव उज्ज्वल करीत आहेत. आम्हाला सार्थ अभिमान आहे मॅडम, आपण आपल्या विविध क्षेत्रामध्ये काम करत आहेत. तरी आय रिक्वेस्ट टू ऑनरेबल सेक्रेटरी ऑफ फोनिक्स एज्युकेशन सोसायटी ॲडव्होकेट मिसेस अपुरा जोंधळे मॅडम टू गाईड आवर स्टुडंट्स. थँक्यू फॉर अ गुड स्पीच सरला मॅडम. मराठी मला थोडासा दुखावला आहे तुमच्या स्पीचनी, सो मी तुम्हाला रिक्वेस्ट करते 2 ओळी भलेही सही पण तुम्ही मराठीचं आपण बोलली आहे स्पीच. ओके, सो आय रिक्वेस्ट यू आफ्टर दिस प्लीज स्पीक 2 सेंटेन्स इन मराठी बिंदास. कोणी नाही थांबवणार तुम्हाला. आणि थँक्यू फॉर कमिंग. इट्स अ व्हेरी प्राईड की तुम्ही सगळे आला. थँक्यू डिग्निटरीज, थँक्यू स्टुडंट्स, थँक्यू ऑल ऑफ द स्टाफ. एक तुम्हाला शॉर्टमध्ये एक वेलकम करते. It's an immense pleasure and pride to welcome all of you. Very special occasion for us for inauguration of Vaishalitai Shivajirao Zondhe Law College. ते आमचे mother-in-law आणि for her specially आपण हे सगळं सुरू केलेलं आहे. She has been a motivational character in all our lives and we are proud to have her in our life. My own journey, एक शॉर्टमध्ये शेअर करते. Own journey has been one of the transformation. Believe it or not, from aviation I have transformed to law, and it was very tough with family life and transforming a decade of career and transforming it to law. But yes, we had our motivational characters around us, so that was really nice. When I pursued law, I wasn't just studying a subject. I was discovering a new version of myself, and today, as a secretary of Phoenix Education Society, standing here before you, I feel immense gratitude and responsibility to create opportunities of young minds to learn and grow and lead. To all our students, I can see a lot of them here, and the college is your foundation. Here you will learn not only law, but also art of thinking, questioning, and standing up for what's right, and that's important for lawyers, us, right? So these years will shape you into confident, compassionate professionals. Make mistakes but learn from them. That's a very good line. Make mistakes but do learn from them. We all will make mistakes. Compete but with kindness. Dream big but stay humble. Together, let us make Vaishalitai Shivajirao Zondhe College a symbol of excellence, discipline and integrity. True to the spirit of Phoenix Education Society, which believes in rising higher with every challenges we face. So, memories Banwa, please enjoy your journey and thank you for coming here and all the very best. खूप धन्यवाद तुमच्या सगळ्यांचा येण्याबद्दल आणि just enjoy your journey. Thank you so much. First of all, I give the thanks that madam has given me the opportunity. Because what happened? क्या होता है कि लॉ में सब भाषा में बोलना पड़ता. कसं तरी आम्हाला म्हणावं, कारण आपण कोर्टात जातो, कोर्टात विटनेस लोक येतात आणि ते काय म्हणतात मराठीमध्ये
आमचं ते घ्या, काय म्हणतात एव्हिडन्स घ्या, तर मग काय करायचं? म्हणजे आपल्याला तिन्ही लँग्वेज आली पाहिजे. आणि इथेच नाही, मुंबई युनिव्हर्सिटीचं मला वाटते लोक पण सांगतील मॅडम इंग्लिश मीडियम आहे, पण आम्हाला थोडंसं मराठीमध्ये सांगणार तर ठीक आहे. मग आम्ही डोंबिवलीचे आणि तलाठी वगैरे तिकडे गेले तर मराठीमध्ये प्रॅक्टिस करावं लागेल ना, तर मग आम्हाला त्यांना मराठीमध्ये सांगा ना, मग आम्हाला मराठीमध्ये सांगा. आता इकडे गेले, कुठे नवी मुंबईला गेले तर ते लोक म्हणतात हिंदीमध्ये सांगा ना. म्हणजे हिंदीमध्ये कशाला? तिथे डोमेस्टिक व्हायलन्सचे केसेस वाढले. आता डोमेस्टिक व्हायलन्सचे केसेस वाढले ना, तर त्यांना वाटतं एक एक शब्द सांगा. मॅरेज म्हणजे काय, मेंटेनन्स केव्हा मागायचं, कस्टडी म्हणजे काय, ते सर्व सांगतो. वो सारा हमको पता नहीं का, और हिंदी में बताएंगे. अच्छा, क्योंकि मराठी डोंबिवली की तो बहुत हाई फाई है, इतने तो मेरे को भी नहीं आती है. नाही, आता डॉक्टर पण इकडची मला समजत नाही, मला तिकडची दादरची फक्त येते. आणि तिथं म्हणून तिन्ही लँग्वेजमध्ये मी जे स्टुडंट असतात त्यांना एक्सप्लेन करत असते. तर थँक्यू फॉर गिविंग मी द ऑपॉर्च्युनिटी. ओके. Good morning, respected dignitaries on stage, Dr. आज आपल्याबरोबर आहेत सिनियर ॲडव्होकेट कुंदरगी सर. त्यांच्यावर 2 मिनिटात बसलं तरी आपल्याला समजतं की नक्की काय वाईब्स त्यांच्या आहेत. आजचे प्रमुख अतिथी मंगेश आर्णे साहेब, त्यांचं इंट्रोडक्शन जे आपल्यासमोर झालं आहे ते खरंच खूप कमी आहे आणि त्यांच्याही बाबतीत बोलण्यासारखं खूप आहे. कारण की आम्ही लहानाचे मोठं जे झालो आहे ते त्यांना आणि त्यांचा उत्कर्ष बघून आम्ही मोठे झालो. त्याच्यामुळे त्यांच्या उत्कर्षामागची त्यांची जी धडपड आणि ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या सगळ्या आम्ही बारकाईने डोळ्यांनी बघितलेल्या आहेत. त्यामुळे आजचा जो एक सुंदर असा अभिनव दिवस, आज हा सूर्य उगवलेला आहे, तो एका नवचेतनेने उगवलेला आहे. आज एका नवीन खूप अशा सुंदर आणि उत्तेजनाच्या अशा मोठ्या गोष्टीची सुरुवात झालेली आहे आणि ती म्हणजे वैशालीचे लॉ कॉलेज. लक्षात घ्या की मनुष्य हा जेव्हा जेव्हा दुःखामध्ये असतो ना, तेव्हा आशेने तो ज्या ज्या व्यक्तीकडे बघतो त्या व्यक्तीमध्ये त्याला देव दिसत असतो. आपण बघितलं असेल आणि अनुभवलं पण असेल की हॉस्पिटलमध्ये जो पेशंट असतो आणि तेव्हा त्याला जेव्हा डॉक्टर सांगतात की आता तुझं काही खरं नाही, तेव्हा तो त्या डॉक्टरांकडे एका देवाप्रमाणे बघत असतो. आणि खरंच सांगू तर असंच लिटिगंट्स एका जजकडे आणि आपल्या वकिलाकडे बघत असतात. न्यायाच्या त्यांना एक अपेक्षा असते की मला ह्या माणसाकडनं न्याय भेटेल. आणि आज कुठेतरी ऑल ऑफ यू जेवढे पण स्टुडंट्स इकडे बसलेले आहेत, मी नेहमी लॉ कॉलेजच्या भाषणांमध्ये ही गोष्ट आवर्जून सांगतो की आपल्यासमोर बोलताना मला फार जबाबदारीपूर्वकच बोलावं लागतं. अशा करता की आपण समोर बसलेले आहात हे एकतर वकील आहात, भावी वकील आहात, भावी जजेस आहात आणि किंबहुना आपल्यामधला एक हा भावी चीफ जस्टिस ऑफ इंडिया सुद्धा आहे. ह्या जबाबदारीने मी आपल्याशी बोलतो, आपल्याकडे माझं मत मांडतो की तेवढी सिरियस आपल्यावरची जबाबदारी आहे. इकडचे स्टाफ, इकडचे प्रिन्सिपल शिकवत असताना हे नाही समजत की कुणीतरी आले समोर, हे समजतात की खरोखर ही जी व्यक्ती आपल्या समोर बसलेली आहे हिला जर मी खूप चांगलं काहीतरी देऊ शकलो आणि तिच्या मार्फत येणाऱ्या काळामध्ये जेवढे जेवढे क्लायंट्स तिच्याकडे येणार आहेत त्या सगळ्यांना न्याय देण्याच्या दृष्टिकोनातनं कुठेतरी तर ही मुलगी किंवा हा मुलगा त्याला जबाबदार असणार आहे, तर आज त्यांना शिकवण्यामागे माझी जबाबदारी आहे खूप मोठी. वकिलांबरोबर माझं मेजर कोऑर्डिनेशन हे मोस्ट ऑफ द टाइम लॉयर्स बरोबर आहे. आणि खरंच सांगतो की लॉच्या बाबतीत शिक्षण घेणं जे आहे
हे या 3 वर्षातच. या 3 वर्षातच तुम्हाला कायद्याविषयी जे काय शिकायचं आहे ते तुम्हाला पुस्तकातनं शिकायला भेटतं. पण ह्या 3 वर्षानंतर तुमचं खरं शिक्षण कोर्टामध्ये सुरू होतं आणि ते शिकत असताना तुम्हाला कोणी शिकवत नसतं. तर तुम्हाला सिनियर ॲडव्होकेट्सकडे बघूनच शिकायला भेटतं, तुम्हाला जजेसकडे बघूनच शिकायला भेटतं. कारण तुम्हाला बघता बघता जाणवतं की नक्की कायद्याला किती पर्स्पेक्टिव्ह आहेत, किती वेगळे वेगळे दृष्टिकोन असतात एका गोष्टीचे आणि त्यांना प्रेझेंट कसं केलं जातं. फॉर्च्युनेटली आपल्याकडे नॉर्मली हायकोर्ट्स आणि सुप्रीम कोर्ट्समध्ये सर्वात जास्त इंग्लिश हे चाललं जातं. मेजर कोर्टांमध्ये जी प्रॅक्टिस असते ती इंग्लिशमध्ये केली जाते आणि म्हणून मॅडमला किंवा त्यांच्या भरपूर सबऑर्डिनेट स्टाफला जे मॅनेजमेंटकडनं इन्स्ट्रक्शन्स गेलेले असतात की आपण कुठेतरी एक चांगलं इंग्लिश हे डिस्प्लेमध्ये ठेवा. जस्ट बिकॉज की ह्या मुलांना आपल्याकडे बघून त्या इंग्लिशला ॲप्रिशिएट करून त्यांना कुठेतरी त्यांच्या व्होकॅब्युलरीमध्ये, त्यांच्या प्रोनाऊन्सिएशन्समध्ये आणि त्यांचे जे लिगल कम्युनिकेशन आहे जे त्यांना इथून पुढे जजेस बरोबर करायचं आहे, वेगळ्या वेगळ्या ऑर्गनायझेशन्समध्ये त्यांचं कम्युनिकेशन असणार आहे, जे रिटन पण असू शकतं आणि जे ओरल पण असू शकतं. आणि ह्या दोन्हीमध्ये मेजर जी लँग्वेज वापरली जाते दॅट इज इंग्लिश. आणि दॅट्स वाय बिलीव्ह मी फ्रेंड्स, यू standing in front of a Supreme Court judge and you displaying the wrong English would really hamper your case and really damage your case. So for you to really make out the case what you have, you should really have a command on your language. Your language command is very, very, very important. In your entire judicial life, in your entire judicial practice, you will come to know that the vocabulary what you use in your drafts, the language what you use while convincing the judicial authorities, that is way different than what you have learned in the institute. There are many, many, many instances where you just learn by seeing the practice what's going on there. So that's why I told that learning 3 years theory and after that getting that exponential experience just by watching senior advocates, just by watching the judges is totally different experience. दुसरं लॉ कॉलेज काढून मला भरपूरशा दुसरेही फायदे झालेले आहेत. एक म्हणजे की आपल्या समोर बसणारा आपण अशा माणसाला घडवतोय की जो पुढे मागे या देशाचे किंवा कोणत्याही मोठ्या कायद्यांमध्ये काही जरी त्रुटी असल्या तरी हा माणूस जबाबदार असतो त्याला सुरळीत आणि सरळ करण्यासाठी. आणि याच्यामध्ये कुठेही वेगळी ताकद काही लागत नाही. तर एकच माणूस हे सगळं करून आणि घडून आणू शकतो. आणि याचे 1000 उदाहरणं आपण आजपर्यंत बघितलेले असतील. जवळच आताच उदाहरण मराठा आरक्षण हे दिल्यानंतर सुद्धा फक्त एकच माणूस कोर्टात जाऊन ते थांबू शकतो. आपल्याला माहिती आहे, मी माझ्या लाईफमध्ये ॲज अ नॉन ॲडव्होकेट, नॉन ज्युडिशियल ऑफिसर, नॉन कोणत्याही प्रकारे वकील कोर्टाशी जेव्हा संबंध नव्हता तेव्हा मला असं वाटायचं की द स्ट्रॉंगेस्ट पर्सन इन इंडिया इज द प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया और माइट बी द प्रेसिडेंट ऑफ इंडिया. बट द मोमेंट आय सॉ द रूल्स मेड बाय प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया आर थ्रोन इन बिन बाय द चीफ जस्टिस ऑफ इंडिया, then I thought that really Chief Justice of India is judicially the most highest top level of Indian Constitution. So he is the first judicial person what India can have. All of them, rest of them they are citizens, but for me the first citizen is not that important, but the most important person according to me is the first judicial citizen. And I really like to congratulate that students sitting in front of me have all the potential to go and sit on that chair. And believe me, you all have that potential not to be just an advocate, but to be the magistrate, but to be the district court, but to be the judicial and quasi-judicial authority, and also to be the High Court judges and the Supreme Court of India judge of. And I really see that in my lifetime I would be very, very happy to see my student going on that position and giving India a new direction from that position.
and I really congratulate and give you all the best for all the success you need in your life, for all the experiences what you can have in this period, and all the learning what you can do in this period. Because this is the most serious period in your life where you can accumulate all your studies and accumulate all your expenses. And these are what is going to not just help you, but through you it is going to help you to tackle justice, which is very much required to Indian citizens. And that's how giving justice is something which I feel that is the most honored job on earth, that we are responsible to give justice and we are responsible to give that faith and that belief to the litigant who is keeping high hopes from me of justice. And so much thank you that today Zondare Group again has established its new footing in this upcoming new law college, and this would run hundreds of years, and this would turn hundreds of advocates and thousands and millions of lives would be changed by this single initiative. And yes, I am proud of this initiative. I am proud of my brother Devendra who initiated all this. I am proud of all the people, all the staff who stood there, who were part of every document which has been submitted, for every follow-up which is done to initiate this college. And all the best to all the staff, to special principal and the students who are here at the first year and beginning of their LLB education. Thanks a lot and welcome to this Zondare Empire. आपण नेहमीप्रमाणेच आपल्या भाषणामध्ये आपला कधी मोठेपणा करत नाही, आपण दुसऱ्यांचा मोठेपणा आपण प्रस्तुत करत असतो. आम्ही तुम्हाला नेहमीच बघत असतो की तुमचं जे स्पीच असतं नेहमीच मोटिवेटिव्ह स्पीच असतं. दादांच्या स्पीच समोर बसणं म्हणजे तुम्ही दिवसभर बसले तरी कंटाळणार नाही. आपण जरी दुसऱ्याला म्हणत असेल, दुसऱ्यांना बोलत असेल तुम्ही वकील होणार आहात, जज होणार आहात, परंतु आपण स्वतःच एक कायदे पंडित आहात. कायद्याचं ज्ञान आपल्याकडे भंडार आहे, भरपूर असं ज्ञान आहे. धन्यवाद दादा. त्यानंतर मी ॲडव्होकेट DB कुंदरगे सर यांना विनंती करतो की आपण आपले मनोगत व्यक्त करावे. अद्य अहं संस्कृतभाषायाम् आरभ्य तत्पश्चात् आङ्ग्लभाषायां वक्तुमिच्छामि. I hope you have understood. Because talking in Marathi, talking in Hindi, talking in English, I said why not go beyond that. So I began with Sanskrit. This is the first time in my life, and at the last, that I have inaugurated a new institution like Vaishalitai Law College. And it is founded by Phoenix Education Trust. You know what is the meaning of Phoenix? An imaginary animal, sorry not animal, bird, which lives for 500 years. So now you imagine this Phoenix, which has founded this Vaishalitai College of Law, will live for how many years? Minimum. It will live for 500 years. Then neither you will be here nor I will be here. Second one, the lady who was comparing at the beginning, she used the word Udghatan. Udghatan Samaroha Kundagi Sara Bolunde. And she split that word Udghatan. Who is that lady? Please stand up. She's behind. She beautifully used the word Udghatan, and she began to explain what is the meaning of Ud. Urva Dishila, Uttan, Unne, Udvahak, even for lift. See, we all use the word Ud, progressive, procreative, I mean all those things. Right? So I am thankful to her for using the word Udghatan and explaining the significance of the word. I have been in Dombivli for the last 40 years. I have seen
Dadasaheb Jondare, wearing a simple cap, dhoti and a dress, who founded Samartha Samaj and started a school for the poor children in Thakurdi. Then came the next generation. Then we were in the 21st century, and we have the Shivajirao Jondare, who started all technical courses. He is the man who expanded and diversified all the courses under the Jondare group of educators. What a wonderful family. Dada Saheb, Shivaji Rao, and the next generation Sagarji, all calling Sagar Dada, you are a Dada. Not in the underground sense, in the affectionate sense. And you, the new principal, you should be like a sister to all the students. Now I don't know where to begin. I just want to mention a few things. I was present when that Parvatibai Jondare College of Law was inaugurated in that huge ground, and there was a galaxy of eminent advocates, legal luminaries on the stage. And I had come with just 3 friends of mine. One is no more, one victim of corona, another one is too old to come here, otherwise he would have come here. So, I don't know how it came to their mind that they should start a law college affiliated to Bombay University. Still Bombay has that name. Most of the judges are from Bombay. I had gone to the felicitation of Justice B.R. Gavai when he came to Bombay for the first time. On the dais, I could see about 10 Supreme Court judges. 6 of them have already become Chief Justices of various states in India. See, one Bombay Bar Council, one Bombay High Court has given India 6 Chief Justices. This is the impact of law. And about law, please remember one thing, friends. कानून की ताकत जनता का भरोसा होता है. As Sagarji said, when you are in crisis, when you are in difficulty, you turn to 2 people. One is a doctor, but he comes at the far end of our life. And the other one is your lawyer. So a lawyer should never be a liar. They lie because, and see, second thing, you have a very bright future. Friends, the entire legal system is undergoing a change. Already 3 laws have been modified. Basic laws, Civil Procedure Code, Criminal Procedure Code and the Indian Evidence Act focus on the evidence. In India, evidence is always manipulated. These 3 acts, and always keep with you 3 books. What is the first book? You should always have Constitution of India. How many of you know preamble by heart? Please raise your hands. How many of you know preamble by heart? This is the 100th year of Vande Mataram, etc. How many of you know the full text of Vande Mataram? Because we never do Vande Mataram, so there is no this one. So, Constitution is one. Second one is an English dictionary. You should know English. As Sagarji said, you must have dictionary in front of you, not that small Google. No, we can see Google and find out the meaning of that word. No. You should see the meaning of the word in the Oxford Dictionary, Cambridge Dictionary, Webster's Dictionary. There is a difference. For example, there is a phrase called it's a cakewalk. Cakewalk is not in the Oxford Dictionary. Forget about Oxford. Come to Cambridge. It is given in the Cambridge University. And for your information, we Indians are the largest speakers of English in the world today. Let's talk about English language. We Indians means India, Nepal, Pakistan, Ceylon, all these South Asia you take it, all of them mostly we converse and communicate in
English language. So much so, in America, our foreign minister, Jai Shivashankar, tells Trump, you should improve your English. See, Indians are telling them you should improve your English. When the man from Kerala goes abroad, Trump tells him, please talk in simple English. And in India, most of us are very fluent in 3 languages: English, Hindi, and your mother tongue. That's why, madam, the new word which we use is English language. English means Hindi plus English. And in Dombivali, we liberally use Marathi words also when we talk in Hindi and Hindi. And lastly, because it is almost 1:45, you are all hungry. If I delay my talk, you will be angry. So before you become angry, I just want to tell my experience in Royal College of Commerce, where I was teaching for 35 years, and we had friends, outstanding law professors. Vaishali, I want to request and Principal Madam, invite eminent speakers to your college. Eminent, any function is there in Kalyan, under Kalyan Bar Association, Ujjwal Nikam comes, others come. Whenever you come to know that they have come, please tell them and let your student attend that talk. Right? And it is a respectable profession. Don't be after money. Money should be after you. If you are after money, you have to indulge in malpractice. You have to indulge in so many things which are not called for. And there is no need, there is no necessity. 3 books are over, which you must always have. We had such outstanding professors. I will name one late Professor P.S. Patankar, who was head of the Department of Law in our college. He joined High Court, became chairman of that MAT, Maharashtra Administrative Tribunal. There was another judge, R.V. Joshi, who came from Government Law College to Mulund Court of Commerce because he was staying in Mulund. So my friend, two eminent advocates now, Rafiq Dada, you must have heard that name, outstanding. He said, Kundargekar, one eminent lawyer professor from our college is joining your college. What is our loss is your gain. He became the chairman of, director of the JOTI, Judicial Officers Training Institute. These professors influenced students to such an extent. One student who was a typical gymkhana player, typical happy-go-lucky person, after BCom, he liked law so much. He retired as Lokpal of India recently. Do you remember his name? Ajay Khanvilkar. Ajay Khanvilkar, a student of Mulund College, learned under one eminent lawyer and practiced in Thane, rose to become judge of Sikkim, judge of Madhya Pradesh, then Bombay High Court, Supreme Court, and retired as Lokpal of this. All of them say we owe our career, our meteoric rise to professor from Mulund College of Commerce. So Vaishali, I also would like to have your eminent staff, Dr. Shinde. From you, I can tell you, you can attract best faculty, best visiting faculty, best professors, best orators to your college and let them inspire your students. I have no doubt that some of them will rise much higher once they go and leave Jodhpur premises and interact with people. People should ask them, you have done law from which college? The day ask that question, that is the biggest tribute to Jodhpur College staff, Jodhpur College principal, and the entire educational group. What a bonding! 3 generations of people all dedicated to the field of education. I wish them all the best. I am happy that this work should continue, right? And once again, I thank you all for listening to me patiently.
आणखीन काय बोलू? दिव्यत्वाची जेथे प्रचिती तेथे कर माझे जुळती. खरोखर ज्या लॉ कॉलेजची सुरुवात इतक्या उत्तम मार्गदर्शनाने होते त्याचं भविष्य हे निश्चितच उज्ज्वल आहे, यात शंकाच वाटत नाही. हरणे सर, आपले मनपूर्वक धन्यवाद. आणि मला पुन्हा एकदा एका गोष्टीचा उल्लेख करावासा वाटतो की या व्यासपीठावरती बसलेल्या प्रत्येक व्यक्तींना आपण व्यासाची उपमा देतो किंवा व्यासाचं स्थान देतो, कारण त्याच्या मागे आज मला पटकन कळलं की मी एक छोटंसं विश्लेषण दिलं, परंतु त्याची दखल घेऊन हरणे सरांनी फार उत्तम प्रकारे समजवलं की खरोखर आज उद्घाटन आहे आणि आजच्यासाठी सर्वांसाठी खूप आनंदाचा प्रसंग आहे. सर, मला आपल्याला सांगताना आनंद वाटतो की आपण जे थोड्या वेळापूर्वी आपल्या भाषणामध्ये बोललात की संविधान किती जणांना येतंय, कॉन्स्टिट्यूशन कोणाला येतंय, प्रत्येक पाठ्यपुस्तकात ते दिलेलं असतं. आणि मला हे सांगताना खूप अभिमान वाटतो की गेल्या 10 दिवसांपूर्वी आमच्याच संस्थेमध्ये संविधानाच्या संदर्भात अभिमान भारत म्हणून एक अभियान चालवणारी संस्था आहे. आमचे अध्यक्ष सन्माननीय श्री सागर दादा यांच्या माध्यमातून या संस्थेचे कार्यकर्ते आमच्या शाळेत आलेले होते आणि याच सभागृहामध्ये सगळ्या विद्यार्थी आणि शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना त्यांनी संविधानासंबंधी माहिती दिली. संविधान, घटना किंवा कायदे हे जेव्हा जनसामान्यांपर्यंत पोहोचतात तेव्हा तो देश किंवा तेव्हा ते देशाची न्याय व्यवस्था ही आपलीशी वाटायला लागते आणि त्याच्याविषयी विश्वास वाटायला लागतो. मला वाटतं या संस्थेतून निर्माण होणारे जे भावी ॲडव्होकेट आहेत, भावी वकील आहेत, त्या सगळ्यांकडे पदवी तर प्राप्त होणारच आहे, परंतु त्यांच्यावरती ही एक मोठी जबाबदारी आहे की समाजापर्यंत पोहोचून समाजाला कायद्याचं महत्त्व आज ना उद्या तुमच्या माध्यमातून आणि आपल्या संस्थेच्या माध्यमातून कळेल अशी खात्री, अशी आशा मला त्यांच्याकडून वाटते. यानंतर आजच्या कार्यक्रमाचा कळसाध्यायाकडे आपण वळत आहोत. आजच्या समारंभाचं अध्यक्षीय भाषण आपल्या समोर आपलं मनोगत व्यक्त करण्यासाठी सन्माननीय श्री मंगेश हरणे साहेब यांनी यावं अशी मी विनंती करते. डायसवर उपस्थित असलेले वैशालीताई जोंधळे, अध्यक्ष सागर जोंधळे, सुंदरगी सर, चौधरी सर आणि अपूर्वाताई. आता प्रास्ताविक भाषणामध्ये यांनी माझं नाव घेतलं, परंतु सुंदरगी सरांचं कार्य जे आहे ते एक लॉयर म्हणून खूप मोठं आहे, त्यामुळे ते हा एक प्रकारचा मला बहुमान वाटला की बाबा माझ्या नावाने एवढं सगळं काय बोललं गेलं. ठीक आहे, आज मला इथं प्रमुख पाहुणा म्हणून बोलवलं. आज खरोखर मी माझा एक प्रकारचा उद्घाटनाला बोलवलं तरी माझा सन्मान समजतो, कारण डोंबिवलीतली 60-65 वर्षापासून पूर्वी सुरू झालेली संस्था जी दादासाहेब जोंधळेंनी सुरू केली, त्यांचं स्ट्रगल काय आहे ते सगळं सांगत बसायची वेळ नाही आता, कारण की त्याला खूप वेळ लागेल. फक्त एवढंच सांगतो की 60-65 वर्षापूर्वी एका छोट्या शाळेतनं त्यांनी सुरुवात करून आज एवढा मोठा संस्थेचा वटवृक्ष पसरला आहे. त्यांनी सुरुवात केलेली संस्था नंतर डॉक्टर शिवाजीराव जोंधळे यांनी मोठी केली आणि शक्यतो असं होत नाही, असं म्हटलं जातं की 1 किंवा 2 पिढीनंतर कुठल्याही याला उतरती कळा लागते, परंतु ते खोटं ठरेल अशी जोंधळे परिवाराची ख्याती आहे. कारण आज 3री पिढी आहे. 3ऱ्या पिढीने दादासाहेबांनी टाकलेलं जे फाउंडेशन होतं त्याच्यावरती मुकुट रूपी कोहिनूर चढवायला घेतलेले आहेत. त्यांनी त्यावेळेला प्राथमिक शिक्षणावर जोर दिला.
शिवाजीरावांनी तांत्रिक शिक्षण आणि याच्यावर जोर दिला आणि आता हे विविध अभ्यासक्रम डोंबिवली आणि परिसरामध्ये सुरू करत आहेत. त्यामुळे फार मोठी गोष्ट आहे आणि मला माझं बरंचसं इंट्रोडक्शन त्यांनी दिलं, परंतु सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मला ही प्रेरणा या परिवाराकडनंच मिळाली शिक्षण संस्था उभी करायची. त्याच्यामुळे मी माझा मोठा बहुमान समजतो, बोललो तो याच्यासाठीच बोललो की मला जी प्रेरणा मिळाली ती यांच्याकडनं मिळाली. त्याच्यामुळे आज इथं बोलवणं म्हणजे मोठा बहुमान झाला आणि ह्या परिवाराची ख्याती आहे, कारण आज जवळजवळ दुसऱ्या तिसऱ्या पिढीपासून आमचे ऋणानुबंध आहेत. माझे वडील कैलासवासी बी आर हरणे दादासाहेब यांची फार जुनी मैत्री होती. एकमेकांना कधी ज्ञान वाटताना त्यांनी कधी आखडता आड घेतला नाही. तसंच आता सागर शिवाजीराव ते कधी कुठलं कोणी सल्ला विचारायला गेलं, कधी कोणी मार्गदर्शन मागायला गेलं तर त्यांनी आखडता हात ठेवला जात नाही, कारण असं कधी विचार केला जात नाही अरे आज संस्था चालवणं तर हे आमचं काम आहे आणि ही लोक तर स्वतः संस्था काढतायत यांना कशाला सांगा. तर तसं या परिवारातर्फे कधीच विचार केला गेला नाही आणि मीच नाही, माझ्या माहितीप्रमाणे अशा बऱ्याचशा संस्था आहेत की ज्या या परिवाराच्या प्रेरणेमुळे सुरू झाल्या. विविध ठिकाणी या संस्था आहेत आणि त्या आज यांच्या प्रेरणेमुळे सुरू झाल्या. डोंबिवलीमध्ये शिक्षणाची जी मुहूर्तमेढ रोवली गेली ती 60-65 वर्षापूर्वी याच कुटुंबाने रोवली. प्राथमिक शिक्षणापासून आम्ही डोंबिवलीच्या जडणघडणीमध्ये यांचा फार मोठा सहभाग आहे. या याच्यामध्ये जोंधळे नाव घेतल्याशिवाय डोंबिवलीचा इतिहास पूर्ण होत नाही. तर अशा या परिवार मी असं म्हणजे परिवार नुसतं हे 4-5 लोकांचं कुटुंब नाही समजलं जात. परिवार म्हणजे समर्थ समाज, त्याच्यात सामील असलेले सर्व शिक्षक, सर्व विद्यार्थी, या सर्व परिवाराने आज परत एक नवीन संस्था 2-5 वर्षापूर्वी सुरू केली फिनिक्स नावाची आणि त्या संस्थेच्या याच्याखाली नवीन वैशालीताई जोंधळे लॉ कॉलेज सुरू केलेलं आहे. तर मी माझ्या शुभेच्छा आणि या परिवाराला आणि या संस्थेला देऊन आज ह्या लॉ कॉलेजचं उद्घाटन झालं असं जाहीर करतो. आपण आता कार्यक्रमाच्या समारोपाकडे जात असून या विशेष उद्घाटन सोहळ्यासाठी उपस्थित प्रमुख पाहुण्यांचं व मान्यवरांचं आभार मानणे हे आपले आद्य कर्तव्य आहे. आभार मानण्याच्या पहिले आपण स्वतःसाठी टाळ्या वाजवा, कारण आपण आज सकाळी 10 वाजेपासून आता 2 वाजेपर्यंत 4 तास कंटिन्यू या सभागृहामध्ये बसलेले आहोत. एक छोटीशी चारोळी तुमच्यासाठी बोलतो आणि आभार प्रदर्शन करतो. हृदयातले भाव हे डोळ्यांनी बघून कळत नसतात. हृदयातले भाव हे डोळ्यांनी बघून कळत नसतात. भावनाचे बंध रोज रोज जुळत नसतात. मिळतात येथे माणसे लाखोंनी हजारोंनी, मिळतात येथे माणसे लाखोंनी हजारोंनी, पण तुमच्यासारखे रसिक हे रोज रोज मिळत नसतात, रोज रोज मिळत नसतात. धन्यवाद, सर्वांचे मनापासून धन्यवाद. मी पार्वतीबाई जोंधळे वुमन्स लॉ कॉलेजचे प्राध्यापक ॲडव्होकेट सन्मान्य श्री सागर शिंदे सर यांना विनंती करतो की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन करावे. मित्रांनो, आजचा दिवस हा जोंधळे विद्या समूहामधील मला वाटतं खूप आनंदाचा आणि सुवर्णाक्षराने लिहून ठेवावाचा दिवस आहे. कारण आपल्या सर्वांना माहितीच आहे की दादासाहेब जोंधळे यांनी हे विद्यासमूह सुरू केला आणि आज ह्या मुंबई युनिव्हर्सिटीच्या वैशालीताई जोंधळे म्हणजे आमच्या आईंच्या नावाने कॉलेजचं उद्घाटन झालेलं आहे. तर हा खरंच सुवर्णाक्षराचा दिवस आहे. तर आता आभार प्रदर्शन मांडायचे आपण आज सर्वजण आलात ही खूप आनंदाची बाब आहे. आणि त्याचबरोबर व्यासपीठ आणि व्यासपीठावरील
मान्यवर आहेत ही यांनी खूप योग्य प्रकारे आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे. त्यांच्याविषयी आपण जास्तीत जास्त काय बोलतो. सागरदादांनी आपल्याला सांगितलं की लँग्वेज किती महत्त्वाची आहे. जशी इंग्रजीची गरज आहेच सुप्रीम कोर्ट हायकोर्टमध्ये, तशी महसूल प्रॅक्टिस करताना आपल्याला मराठीची पण तेवढी अतिशय आवश्यकता आहे. त्यातही मातृभाषेचं ज्ञान असणं गरजेचं आहे. आणि त्यातल्या त्यात सरांनी सांगितलं, कुंदारी सरांनी सांगितलं की लॉ कॉलेजमध्ये आपल्याला योग्य त्या लेक्चर सिरीज ह्या ज्या काही गोष्टी आहेत, कायद्याचं ज्ञान ह्या करणं गरजेचं आहे. तरी पण सर मी एक गोष्ट सांगू इच्छितो की आपलं आजींच्या नावाने जे पार्वतीबाई जोंधळे विमेन्स लॉ कॉलेज होतं, म्हणजे आत्ताही ते आहे, इथे आपण खूप चांगल्या प्रकारे उपक्रम केलेले होते, अजूनही करत आहोत. वेळोवेळी कोर्ट व्हिजिट असेल, महसूल ऑफिस व्हिजिट असेल, ट्रायबल व्हिजिट असेल, त्या देखील आपण केलेल्या आहेत. आणि आपण इथे सर्वांगीण विद्यार्थ्यांचा विकास करायचा प्रयत्न करत आहोत. दादांचं आणि माझं मध्ये मध्ये बोलणं होतं, तर सागरदादा आपली अशी इच्छा आहे की आज आपण आई तुमच्या नावाने कॉलेज चालू केलेलं आहे. तुमचे आशीर्वाद आहेत. आमच्या आई आणि दादा आपले चौधरी सर वगैरे मान्यवर जे आहेत व्यासपीठावरील, जसे संस्थेचे आधारवड आहेत त्याचप्रमाणे ते माझे देखील आधारवड आहे. तर दादा आपण त्याप्रमाणे ठरवलं आहे की भारतातली बेस्ट लॉ एज्युकेशन इन्स्टिट्यूट आपण तयार करणार आहोत. दादांच्या मार्गदर्शनाखाली आपण वेगवेगळे कार्यक्रम घेत असतो. त्याचबरोबर आपण BNS IPC to BNS जे नवीन नवीन कायदे आले त्या पुस्तिका पण तयार केलेल्या आहेत आणि वेळोवेळी आपल्याकडे कार्यक्रम होत असतात. नवीन विद्यार्थ्यांना माझं आवर्जून सांगणं आहे की आपलं कॉलेज चालू झाल्यावर आपण पण सहभागी व्हा आणि त्याच्यामध्ये तुमचा सर्वांगीण विकास होईल याची सर्वांना मी संस्थेच्या वतीने हमी दिली. त्यामुळे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष हरणे सर यांनी, तसेच कुंदारकी सर, सागरदादा, आमच्या आई वैशालीताई, चौधरी सर, अपूर्वा मॅडम, तसेच नलवडे सर आणि नलवडे मॅडम, त्याचबरोबर आपल्या संस्थेचे सर्व पदाधिकारी, शिक्षकेतर कर्मचारी, सर्व विद्यार्थी, त्याचबरोबर आमच्या पार्वतीबाई जोंधळे लॉ कॉलेजच्या प्राचार्या सरला गुप्ता मॅडम, डॉक्टर सरला गुप्ता मॅडम, त्याचबरोबर नवीन कॉलेजचे प्राचार्य ॲडव्होकेट डॉक्टर किशोर गायकवाड सर आणि उपस्थित सर्व विद्यार्थी, त्याचबरोबर सर्व कर्मचारी, आपण या कार्यक्रमाला आलात, आपण कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल मी आपणा सर्वांना जोंधळे परिवाराच्या वतीने आणि जोंधळे विद्यासमूहाच्या वतीने शतशः आभारी आहे, शतशः आभारी आहे. धन्यवाद.